कामगिरी याची सवय मला अगदी 2007लाच लागलो तेव्हाच होती. म्हणजे झालेली 2 वर्ष. एकाच वर्षात मी 5-5 शाळा केल्या. त्यातली ही सुद्धा एक शाळा होती जी मी 3 महिने काम केलेलं होतं. आणि त्या 3 महिन्यामध्ये माझ्याकडे दुसरी आणि चौथी हे 2 वर्ग होते. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्या दुसरीत आणि चौथीत असलेल्या मुलांमध्ये बरेच मुलं माझ्या आजही कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अगदी परवा शनिवारी एक मुलगी मला भेटली, विनिता तावडे. आणि ती आणि तिचे आणखी दुसरे तावडे सर म्हणून शिक्षक होते. आम्ही तिघांनी एकत्र मिळून एक फोटो काढलेला आणि तो मी स्टेटस आणि फेसबुकला पण ठेवलेला. म्हणजे अवघ्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीत मुलांना आपलं कसं करावं, कदाचित बाळकडून मला घरातूनच मिळालं असावं असं मला वाटतं. आणि मुलगा किंवा मुलगी असं मी कधीच भेद केलेला नाही. मुलगी तर माझी खूप लाडकी आहे, म्हणून कदाचित शाळेत मला मुलींसोबत जास्त वेळ घालवायला खूप आवडतं. खूप म्हणजे माझी ती मुलगीच आहे आणि मला तिला खांद्यावर घेऊन फिरायचं असंच मला नेहमी वाटत असतं. पण एका ठराविक वयानंतर मुलांमध्ये सुद्धा थोडंसं आपण काही गोष्टीला बाजूला ठेवल्या पाहिजे. हीच एक भावना थोडीशी मला त्या मुलांपासून लांब ठेवते. पण खरंच म्हणून कदाचित मला शाळेमध्ये माझं मन रमतं. घराकडे माझा मुलगा जो आहे तो अवकळ आहे त्या आणि आईमध्येच तो जास्त गुंतलेला असतो आणि आई त्याच्यामध्ये. मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही अशी आईची नेहमीच तक्रार असते. त्याच्या मागचं कारण हेच आहे, कारण मी शाळेत जास्त रमणारा आहे आणि शाळेमध्ये मला नेहमीच माझं बालपण अनुभवायला मिळतं. रेडिओमध्ये बघितलं तुम्ही की अशा आठवणी माझ्या निर्माण झाल्या की तिथून जेव्हा मी निघालो तेव्हा अक्षरशः असं मला वाटत होतं माझी सेवाच ती काय संपली असं वाटत होतं. म्हणजे असं त्या मुलांशी, त्यांच्या पालकांशी, तिथे येणारे शाळेत येणारे प्रत्येक ग्रामस्थ हा प्रत्येक आदर देण्यासाठी आलेला व्यक्ती आहे. त्याला नुसतं उभं करून ठेवा, त्याची हे करा, प्रतीक्षा ठेवा असली कधीच भावना मनात येत नाही. कोणी असू दे, तो अनोळखी असू दे, त्याचा योग्य तो सन्मान, आपल्या जसा माणूस घरी येतो तो एक पाहुणा असतो, त्याचा आदर सत्कार करणे, आदर सन्मान करणे आपलं कर्तव्यच आहे. हे जर आपण शाळेत सुद्धा तसंच रुजवलं तर नकळत त्या पाहणाऱ्या मुलांच्या मध्ये आपोआप हे संस्कार रुजतात. रेडिओचं काम बऱ्याच जणांच्या कानापर्यंत पोहोचलेलंच होतं. त्यानंतर नाईकवाडीमध्ये सुद्धा मी 4 वर्ष काम केलेलं आहे. त्या 4 वर्षामध्ये सुद्धा असे पालक म्हणजे मुलं 7च, 4 वर्ष आमच्या हातात मुलं 8 आणि नंतर 7 मुलं होती. ते 7ही पालक अजूनही म्हणजे 1 नंबर शाळेत त्यांची मुलं आहेत काही. ते 7ही पालक अजूनही आमच्या कुटुंबासारखेच आहेत, अजूनही आहेत. त्या शाळेमध्ये सुद्धा अनेक उपक्रम राबवले आणि ते चांगले यशस्वी झाले. त्याच्यासाठी पालकांचं सहकार्य जे होतं ते खरोखरच अमूल्य होतं. आणि बऱ्याच जणांनी म्हटलं की सरांनी स्पर्धा परीक्षांमध्ये काही सांगितलं. मुळात मी स्पर्धा परीक्षांमध्ये काही माझ्या जे अगोदरचे मुख्याध्यापक होते गाडीगावकर सर यांच्याकडून शिकलो. बाकी आम्ही फक्त दैनंदिन अभ्यास किंवा त्यांच्यावर आवश्यक संस्कार ह्याच गोष्टी करत होतो. पण स्पर्धा परीक्षा सुद्धा काय गरजेच्या आहे हे मला मागच्या 4 वर्षांमध्ये समजले. आणि त्या 4 वर्षांमध्ये सुद्धा आमच्याकडे पहिलीला जी मुलं आली त्यांनी लगेच अगदी 1 मार्कामुळे आमच्या एका मुलीचं मेडल गेलेलं होतं, एकेला मेडल मिळालं होतं. त्याच्यानंतर ती कसं नंतर 2 वर्ष लॉकडाऊनमुळे गोंधळ झाला आणि मग गेल्या वर्षी सगळी म्हणजे 5 मुलं होती त्यातल्या 3 मुलांना चांगलं मेडल मिळालं. म्हणजे ह्याच्यावरून आम्हालाच प्रेरणा मिळाली की आपण सुद्धा ज्या ठिकाणी जाऊ तिथल्या प्रत्येक मुलाला स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, काय गरज आहे त्यांची हे आम्ही वेळोवेळी सांगितलं. आणि मला खूप आनंद वाटला की दुसरीची सगळी मुलं बसली. आता तिसरीची सुद्धा मला बसवायची होती, पण त्या तिसरीच्या मुलांना ज्या लॉकडाऊनचा जो परिणाम त्यांच्या अभ्यासावर झालेला होता त्यामुळे माझाही नाईलाज होता, मी बसवू शकलो नाही. कारण त्याची जी काही शैक्षणिक क्षमता होती तेवढी त्या स्पर्धा परीक्षेसाठी एवढी नव्हतीच आहे. म्हणून माझाही नाईलाज होता, म्हणून मी त्या पालकांच्या जास्त संपर्कात येऊन त्यांना बसवा म्हणून सक्ती करू शकलो नाही. पण जी दुसरीची मुलं होती खरोखरच मला ती एवढी चुणचुणीत लाभली की त्यांना स्थिर बसवायलाच माझे 1.5-2 महिने गेले. आणि त्यानंतर त्यांना एका वेगानं एका गतीनं त्यांना योग्य मार्गदर्शन करून नवीन ज्या काही कन्सेप्ट होत्या त्या क्लिअर करून त्यांचा पुरेसा सराव घेण्यात माझा बराच वेळ गेला. त्यासोबतच अनेक उपक्रम आम्ही राबवत होतोच. थोडस गोंधळ कुठे झाला की जे मराठा समाज सर्वेक्षणामध्ये आमचे जे 15-20 दिवस गेले त्यानंतर आमचं एक प्रशिक्षण लागलं. त्यात मी 5 दिवस प्रशिक्षणाला, त्यानंतर कुंभार सर, त्यानंतर मॅडम, असे एक 15 दिवस ते असे म्हणता म्हणता तो एक महिना जो महत्वाचा महिना जानेवारी होता तो या प्रशिक्षणानिमित्त किंवा या गोष्टींमध्ये सर्वेक्षणाच्या गोष्टीमध्ये गेल्यामुळे त्या मुलांना म्हणजे मला 100% खात्री होती की ही जी सिल्वर मेडल होतं ती गोल्ड मेडल मध्ये गेली असती
आणि ज्यांना मेडल मिळाले नाही ते निदान मेडल मध्ये तर निश्चित आली असती अशी मला 100% खात्री होती. त्यातला हा जो मुलगा आहे अंगणवाडी ताईंचा, तो तर मला सुरुवातीला जाणवत होता की तो 100% गोल्ड मेडलिस्ट होईल. फक्त त्याच्या तब्येतीच्या कारणामुळे त्याची जी अनुपस्थिती होती त्याच्यामुळे त्याला पुरेसं मार्गदर्शन माझ्याकडून होऊ शकलं नाही आणि त्यामुळे कदाचित यावर्षी त्याचं ते जे नुकसान आहे त्याला त्याची वैयक्तिक जी काही शारीरिक क्षमता होती त्याच्यामुळे ते झालेलं आहे. पण निश्चितपणे मला निश्चितपणे खात्री आहे की पुढच्या वर्षी तो निश्चितपणे कुठल्या तरी मेडल मिळवणारच आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आई वडील आई म्हणून आजी म्हणून आजी तर त्याच्या सोबतच नेहमी असते, त्यामुळे आजीला माहित आहे की नातू कसा अभ्यास करणार आहे. थोडासा बोडकत आहे पण अभ्यासही चांगला आहे. त्यानंतर ह्या झाल्या मुलांच्या बाबतीतल्या गोष्टी आणि मगाशी सरांनी सांगितलं की चहा म्हटल्यानंतर आमचा वीक पॉइंट आहे. म्हणजे आमचं कुटुंब जसं आहे की आमच्याकडे सकाळी चहा असायचा, कोरा चहा असायचा, सकाळी नंतर आणखी अंघोळ केली की नंतर आणखी 10 वाजता असं असायचं. पण ते नंतर आई गेल्यानंतर ते बरंच कमी झालं. सौभाग्यवतीच्या जीवनात तसं चहाचा संपर्क कमी असतो, त्यामुळे आमच्या वाट्याला तो चहा कमी येतो आणि खरं तर बरं आहे ते की चहा कमी असावा. आता आमच्या दुकानात कमी झालाय. पण इकडे आल्यानंतर काकींचा आजचा जो चहा होता म्हणजे तो खरोखरच अमृत प्राशन आमच्यासाठी असावं असं वाटायचं. कारण त्यामुळे जो दिवसभराचा जो हुरूप असायचा तो फार टिकून राहायचा. म्हणजे 4:30 वाजले तरी आमचे पाय उचलायचे नाही. त्यामुळे काकींना खूप मी मनापासून धन्यवाद देतो. त्यानंतर सरांसोबत जे काम केलं म्हणजे मला नेहमी जी सेवेला लागल्यापासून म्हणजे पहिल्या मराठी मॅडम होत्या त्या अगदी बहिणी आईसारख्या मला नेहमी जाणवल्या. त्यानंतर खूप मला गोसावी सर होते, ते आमचे तर बऱ्याच जणांचं तो हंसोका जोडा असं म्हटलं जातं तसं व्हायचं. अजूनही तसंच एकमेकांचं आमचं कॉन्टॅक्ट असतं. त्यानंतर नाईकवाडीला घाडीगावकर सर म्हणजे ते तर अगदी ज्येष्ठ बंधूप्रमाणेच आमचा अजूनही कॉन्टॅक्ट आहे. चांगले आमचे घरगुती संबंध निर्माण झाले. आणि त्यानंतर दुसरा एक ज्येष्ठ बंधू प्रमाणेच नेहमी साथ दिलेला आपले आदरणीय कुंभार सर. पहिलं त्यांचं एक नाव जे आहे म्हणजे एका संघटनेमध्ये चांगल्या पदावर काम केलेली व्यक्ती आणि त्याचं एक व्यक्तिमत्व म्हणा किंवा त्यांचं संघटनेचं जे योगदान आहे ते खरोखरच आम्ही तर कुठेच नाही, आम्ही सामान्य सभासद आहोत आणि तसं बघायला गेलं तर एक वेगवेगळ्या संघटनेची वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेली व्यक्तिमत्व एकत्र आली. केव्हा ती समविचारी झाली, केव्हा ती एका कुटुंबासारखी झाली आणि मी तर जास्त भाऊ व्हायला बघत नाही कारण बोलायला मग मिळत नाही. जे सगळं ठरवून आलेलं असतं ते विसरायला होतं म्हणून तरी पण ते आलंच पाणी, मी टाळत होतो सगळं. तर ते हे सगळं ज्येष्ठ बंधू प्रमाणे मला 3 भाऊ मिळाले या 3 शाळांमध्ये काम केल्यानंतर. आणि आता निरुक्त नंबर 1 ला गेलं तर तिथं सुद्धा जे चांगले सहकारी आहेत. या मुलांसोबत खूप चांगले अनुभव आले. माझा मोबाईल मी घेतल्यानंतर त्या मुलांनी सांगितलं की त्यांच्याकडे असायचं म्हणजे देण्यामागचा उद्देश काय की त्या मुलांना त्यांचे कलागुण कुठेतरी विकसित होण्यासाठी संधी मिळाली आणि ते खरोखरच सगळ्याच मुलांनी त्याचा फायदा करून घेतला. कुठे वेळ घालवला नाही त्यांनी. अगदी सगळ्या मुलांनी अगदी हक्काने म्हणजे जेवताना सर मोबाईलला म्हणजे नंबरच लावलेले असायचे त्यांचे. एकाला रागवलं मुद्दाम रागवायचो मी, मग दुसरं यायचं, मग तिसरा यायचा. मुलग्यांना दिला नाही तर मुलींना राग, मुलग्यांना राग आणि मुलींना दिला नाही तर मुलींना राग. म्हणजे तो रुसवा फुगवा काढण्याचा माझा दुपारचा वेळ राहायचा. आणि ह्या सगळ्या अनेक आठवणी घेऊन माझा मोबाईल तर भरलेलाच आहे या पांडुरंगाच्या आठवणींनी आणि तो सदैव भरलेलाच राहणार आहे. तसंच माझं हृदय सुद्धा भरलेलं आहे. या स्वयंभू महादेवानं या ग्रामदेवतेनं चव्हाट्यानं मला असं दिलंय की हे आयुष्यभर मला पुरणार आहे आणि ते संपणारच नाही. काय योगायोग बघा, वजे मॅडमनी स्वतः जाण्यापूर्वी माझी कामगिरी ऑर्डर इथं काढून दिली, यांचा याद होता. त्यानंतर माझं एक तर मन नव्हतं येते येण्याचं. म्हणजे 5 दिवसही मी रजा घेतली, त्यात फार भयानक दिवस होते, त्यांनाही माहीत आहे मॅडम. तर खूप भयानक दिवस होते. त्यानंतर जेव्हा मी हजर झालो त्यानंतरचं माझं आयुष्य जे होतं आजपर्यंत म्हणा किंवा या शाळेमध्ये 28 फेब्रुवारी पर्यंत फार माझं अगदी सुवर्णमय असं आयुष्य होतं, वाटचाल होती ती. त्यानंतरही अगदी आता तिथल्या 1-1.5 महिन्यामध्ये सुद्धा तिथं सुद्धा चांगलं काम माझ्याकडून झालेलं आहे असं मला वाटतंय. तिथले पालक सुद्धा तुम्हाला संपर्कात असतील तर सांगतील. योगायोग हाच की ज्या ठिकाणी मी काम करतोय आणि त्याच ठिकाणी मिसेसला सौवश्री म्हटले बघा तिथं, हे काम करायची संधी मिळणं हे खरोखरच त्या देवाचा आशीर्वाद आहे आणि तो देवाचा आशीर्वाद आम्हाला मुलाच्या रूपात मिळालेला सुद्धा आहे.
आणि म्हणूनच त्या मुलावर आम्ही चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करतो. या मुलांचेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे, यांच्या पालकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे त्या मुलाला सुद्धा चांगले सद्गुण मिळालेले आहेत. खरं सांगतो, आम्ही जेव्हा 7 सव्वासातला येतो आमचा पाय उचलत नाही हो. म्हणजे माझा इलाज नसतो, मला कामच मी वाहून घेतलेलं आहे शिक्षणासाठी किंवा शाळेसाठी, पण ह्यांचा पाय उचलत नाही. कारण माझा मुलगा घरी आहे, तो काय खाणार, तो काय करणार, कारण तो परावलंबी झाल्यासारखा आई यांनी करून ठेवलेला होता, पण आता तो खरंच स्वावलंबी झालाय. म्हणजे ह्यांचं जे 3 महिन्याचं इथलं जे आउटपुट आहे, म्हणजे ह्यांनी जे खरंच त्या मुलीने वाक्य बोललं ते खरोखरच डोळ्यात लगेच पाणी आलं. ते त्यांना मिळालं, म्हणजे त्यांच्या मुलावर आपोआप संस्कार झाले की स्वतःची तयारी स्वतः करणं. म्हणजे अगदी त्याला काहीच सगळंच आईनं केलेलं होतं. ब्रश घे रे, पाणी घे रे, तोंड धुले, म्हणजे हे सगळं त्याला परावलंबी जे आयुष्य लाभलेलं होतं ते आता ह्या 3 महिन्यामध्ये स्वावलंबी तो मुलगा झालेला आहे. आम्हाला आता त्याची काळजी नाही. 11:30 पर्यंत 12 साडेबारा जरी वाजले तरी आम्हाला त्याची काळजी नाही. का तर या परमेश्वराचे, या मुलांचे शुभाशीर्वाद किंवा पालकांचे आशीर्वाद त्या आमच्या या कुटुंबाच्या मागे लावलेले आहेत. आर्थिक परिस्थिती बऱ्याचदा आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. त्यामध्ये या साथ देणाऱ्या या सहचारिणीला सुद्धा मी आश्वासित करतो की जे तू साथ दिलेली आहे ती खरोखरच अनमोल होती. कारण माझ्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही शून्यात होतो, आणि आज या मुलांच्याच आशीर्वादामुळे आमच्या डोक्यावर चांगलं सावली आहे. सुसंस्कारित मुलगा आम्हाला या परमेश्वरानं आशीर्वाद रूपात दिलेला आहे. ही सगळी मुलं आमचीच आहेत. कारण बऱ्याच मुलांशी मी अगदी खोडकरपणे त्यांच्या अनेक अगदी त्यांच्या हृदयाला हात घालून बऱ्याचदा त्यांच्या संपर्कात असतो. गमती जमतीतच त्यांना अनेक असे संस्कार देण्याचा प्रयत्न करतो. त्यातला हा एक मुलगा बघा, निशान, हसत खेळत तो एवढा चांगला बनलेला आहे की त्याच्याच एका चुलत बहिणीने मला स्वतः सांगितलं, सर त्याच्यात खरोखरच आमूलाग्र बदल झाले. आणखी काय असतं, हाच पुरस्कार असतो आमच्यासाठी. तर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे, कुंभार सरांच्या साथीमुळे, तुमच्या सर्वांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे एकदा माझा जो प्रवास होता तो बरंच सुखमय झाला. बऱ्याच कार्यक्रमामध्ये ही सीट भरलेली असायला हवी. ती आम्हाला वर्ष 7-8 महिने अनुभव आहे की नेहमी ती रिकामी दिसलेली आहे. आवश्यक त्या वेळेसच ती खंबीरपणे साथ सोडलेली सीट आहे. आम्ही अनुभवलेलं आहे 7.5 महिने, आणि यांनी अनुभवलं आहे. त्यामुळे आपण आता त्याच्यावर जास्त बोलण्यात काही नाही. एवढं सगळं असून सुद्धा आमच्याकडून जे चांगलं काम झालंय त्यात तुमचंही योगदान आहे. सभा चांगली झाली, वनभोजन चांगलं झालं, सगळ्या मुलांच्या स्पर्धा परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडल्या, क्रीडा स्पर्धांमध्ये जिथं आम्ही योगदान दिलं त्या चांगल्या झाल्या. या मुलांच्या भविष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. या मुलांना जो मोबाईल पाहिजे तुम्ही केव्हाही मागू शकता, फक्त मी सोबत असलो पाहिजे. तुम्ही जो काही आदर सन्मान केला त्यासाठी मी एक छोटीशी भेटवस्तू फक्त दिलेली आहे, ती याच मुलांच्या भविष्यासाठी उपयोगाची ठरावी. आणखी काही आवश्यकता लागली तर अध्यक्ष साहेब किंवा कुंभार तुम्हाला बिनधास्त सांगा, मी केव्हाही आहे. फक्त सांगा, आग द्या. मगाशी म्हटलं तुम्ही की ग्रुप सोडू नका. ग्रुप काय मी कुटुंब सोडणार नाही, ग्रुप सोडायचं सोडूनच द्या. ह्या मुलांनी जेव्हा सांगितलं की माझे आवडते शिक्षक ठाकूर सर आहे, हेच माझं खूप मोठं कमाई आहे माझ्यासाठी, आणि तीच माझ्यासाठी सोबत नेहमी राहणार आहे. यापुढे जिथं जिथं माझ्याकडून काम होईल ते असंच मुलांसाठी चांगलं व्हावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना